नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सुभाष राऊत। आज जी काही स्वराज्य संस्थेची निवडणूक सुरू आहे त्यामध्ये एक आवाहन करण्यासाठी आलो आहे की या लोकशाही प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक जो असतो तो असतो मतदार। खरं म्हणजे या लोकशाहीमध्ये त्याला मतदार राजा असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळं मतदार राजानं आपली बुद्धी शाबूत ठेवून आपलं कर्तव्य बजावणं त्याचं कर्तव्य आहे, ना की सुट्टी घेऊन बाहेर जाणं, पिकनिक करणं असं चालणार नाही। म्हणून या मतदार राजांना मतदान तर केलंच पाहिजे, त्याचसोबतच मतदान कोणाला करायचं यासाठी आपली स्वतःची बुद्धी वापरली पाहिजे आणि निर्भेळ पद्धतीनं कुठल्याही आमिषाला, दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता आपली सतसत विवेक बुद्धी वापरून मतदान करावं ही या लोकशाहीची एक अपेक्षा असते। तरच ही लोकशाही राहील, अन्यथा लोकशाही हायजॅक होईल। आणि म्हणून या निमित्तानं आपल्या सर्वांना, विशेषतः मतदार राजाला विनंती करतो आहे की तुम्ही या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाचे आहात आणि म्हणून जर देशावर आपलं प्रेम असेल, प्रेम असतंच आहेच, हा प्रश्न विचारायचं कामच नाही। सर्वांचंच देशावर प्रेम असतं, पण प्रेम व्यक्त करणे म्हणजे केवळ सीमेवर जाऊन लढणे म्हणजे प्रेम व्यक्त करणे आहे का? पाकिस्तान असेल, चायना असेल, बांगलादेश असेल, जे काही शेजारी राष्ट्र आहेत त्या शेजारी राष्ट्रांशी लढणे म्हणजे आपण देशभक्त आहोत, राष्ट्रप्रेमी आहोत असा अर्थ होतो का? आहे, तेही आहे, पण केवळ तेच आहे का? ते काम तुमचं माझं नाही। आपले जे बंधू आहेत हे त्या सीमेवर लढत आहेत, शत्रूला आपल्याकडं न येऊ देता रोखत आहेत, त्यासाठी ते आपल्या प्राणांची बाजी लावत आहेत। म्हणजे खऱ्या अर्थानं देश हा बाहेरून सुरक्षित ठेवण्याचं काम आपले जवान बंधू ते करीत आहेत। मग तुमचं माझं काम काय आहे? देशावर प्रेम करतोय हे दाखवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपण आहोत सिव्हिलियन्स, आपण नागरिक आहोत। आपल्याला त्या ठिकाणी बंदुका, तलवारी घेऊन लढण्याची गरज नाही, तर या देशामध्ये जेही काही वाईट होत आहे, देश विघातक होत आहे किंवा लोकशाहीला धोका पोहोचणारं, इजा पोहोचणारं होत आहे, ते जरी आपण थांबवलेला हातभार लावला तरी देखील आपण राष्ट्रप्रेमी आहोत, आपलं या देशावर प्रेम आहे। लोकशाही मजबूत व्हावी म्हणून आपली मनोपासूनची असणारी इच्छा जी आहे ती त्या माध्यमातून सिद्ध होईल। म्हणून मित्रांनो, तुम्ही, मी, आपण सर्वच या देशाचे सुजाण नागरिक आहोत। म्हणून आपली बुद्धी जागे ठेवून आपण आपल्याला या निवडणूक प्रक्रियेमध्ये आपला मतदानाचा अधिकार हा 100% बजावायचा आहे। काही जण सुट्टी घेऊन पिकनिकला जातात, कृपा करून जाऊ नका, हे तुमचं राष्ट्रीय कर्तव्य आहे। अशी एक वेळ न येवो की जे कर्मचारी आहेत त्यांनी जर मताचा अधिकार बजावला नाही तर त्यांचं एखादं इन्क्रिमेंट बाद होईल। जे कोणी व्यापारी असतील, श्रीमंत लोक असतील, त्यांनी जर हा अधिकार बजावला नाही तर त्यांना देखील पनिशमेंट होईल, कायद्यानं शिक्षा होईल। जे सामान्य माणसं आहेत त्यांनी जर तो अधिकार बजावला नाही तर त्यांचं रेशन असेल किंवा कुठल्या योजना असतील त्या योजना बंद केल्या जातील। अशी ही एक वेळ येईल आणि ही वेळ न यावी यासाठी पहिल्यांदा आपण आपला अधिकार हा प्रामाणिकपणानं, आपण बाहेरगावी असलो तरी देखील येऊन ते आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे ते बजावावं। मग हे बजावत असताना आपली बुद्धी देखील जागी ठेवणं गरजेचं आहे। कारण का तर आजकाल आपण मागच्या काही वर्षात पाहतोय की पैशांचा पाऊस पडतोय, पैसे देणारे तयार आहेत, घेणारे तयार आहेत। अनेक वेळेला आम्ही राजकीय मंडळीशी बोलताना, चर्चा करताना त्याला विचारतो का हो हे पैशांचं फारच झालं ना? आता त्यांचं सहजतेनं म्हणणं हे पडतं की मान्य आहे तुमचं म्हणणं की बाबा पैसे फारच चालतात, मान्य आहे, परंतु मतदाराला पैसे पाहिजे, त्यांची मागणी असते। कोणी दारू मागतं, कोणी मटण मागतं, कोणी पार्ट्या मागतं, कोणी पैसे मागतं, आम्ही काय करणार? नाही देतो तर आमचा विरोधक समोर जाईल, आम्ही मागे राहू, आम्हाला मजबुरीने ते द्यावं लागतं। मित्रांनो, हे झालं राजकीय लोकांचं। सामान्य लोकांची काय चर्चा असते? आपण चहा पीत टाइमपास करत अहो नेते फार हॉट झाले,
हा नेता असा भ्रष्ट, तो नेता आता भ्रष्ट, त्याने एवढे पैसे खाल्ले, तेवढे कोटी खाल्ले, आपण बोलतो ना, साहजिक आहे, बोललंय पाहिजे. परंतु मित्रांनो, नेता भ्रष्ट होऊ नये असं वाटत असेल तर मतदार देखील भ्रष्ट नाही झालं पाहिजे ना. तुम्ही आम्ही पैसे घेणं हा भ्रष्टाचार आहे. मग जर आपण आपलं मत आपण पैशांना विकलं तर आपल्याला तो नैतिक अधिकार उरतो का? कोणत्या राजकीय व्यक्तीला हा माणूस भ्रष्ट आहे, पैसे खातो असं म्हणण्याचा नाही. जर नेता शुद्ध चारित्र्याचा, नीतिमान, भ्रष्टाचार न करणारा पाहिजे असेल तर गावाच्या गावाने हे पैसा न घेता मतदान केलं पाहिजे, आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे, तर हे शक्य आहे. नाहीतर आपलं ठेवा झाकून दुसऱ्याचा पहा वाकून असं नसतं ना. आपण चहा पिताना केलेल्या चर्चा त्या निष्फळ ठरतील, त्या ठरायच्या नसतील तर सामान्य माणसांनी, तुमच्या माझ्यासारख्या माणसांनी एकत्र येऊन आपण हा पैसा नाही घेतला पाहिजे. मला सांगा, हा आपण जो काही पैसा घेतो हा पैसा आपल्या आयुष्याला पुरतो का? नाही. पैसा घेतल्यानंतर पण पैसे काय असतात, 1000-500 कितीच पुरणार आहे ते. अहो, पण या संविधानानं तुम्हाला आम्हाला जो अधिकार दिलाय तो किती मौल्यवान आहे ह्याचा आपण विचार करणार आहोत की नाही? अहो, आपला देश, या देशानं, या संविधानकारानं जे तुम्हाला आम्हाला दिलेलं गिफ्ट, जो अधिकार दिला ना, तो इतका अमूल्य आहे, पण लोक ते पाहायलाच तयार नाहीत. स्वातंत्र्यानंतर तो मिळाला आणि तो फार इझिली मिळाला असं लोकांना वाटतंय. पण हे करत असताना त्या संविधानकाराला काय कष्ट पडलेत याचा जर इतिहास पाहिला ना तर तुमची झोप उडेल, झोप. अहो, एक काळ होता 1935चा कायदा, ज्या कायद्यामध्ये फक्त संस्थानिकांनाच मताचा अधिकार होता. त्यानंतर काय सुधारणा करून शिक्षित लोकांना अधिकार द्या असं म्हटलं होतं. मला सांगा, स्वातंत्र्यापूर्वी किती लोक शिक्षित होते? जर आपण हा अधिकार त्यांना दिला असता आणि तुम्हाला आणि मला दिला नसता तर तुम्हाला आम्हाला कोणी विचारलं असतं? अहो, आज रोजी माडीवरचा माणूस खाली येतो, आपल्या झोपडीसमोर येतो, हात जोडतो, नमस्कार करतो, विनंती करतो. याचं कारण काय आहे? हे संविधानानं दिलेलं वरदान आहे, दिलेलं शस्त्र आहे, किंवा दिलेला तुमचा मान आहे, तो आपण जपला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर संविधानकार म्हणतात, हा संविधानानं तुम्हाला प्रदान केलेला अधिकार हा इतका अमूल्य आहे की ज्याची किंमत कोणी लावूच नये, आणि लावली तर आपल्या आई आणि बहिणीची इज्जत जेवढी आपल्याला प्यारी आहे तेवढा हा अधिकार प्यारा आहे असं समजा. म्हणजे आपण आपल्या आया बहिणीच्या इज्जतीवर जर कोणी घाला घातला तर आपण तिचा खून करतो, मर्डर करतो. मग मतदान जर तेवढ्या महत्वाचं असेल तर आपण ते इतक्या इझिली पाश्चात विकतो का? नाही ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मताचा दिलेला अधिकार हा अमूल्य आहे, अमूल्य. हे तुमच्या मुक्तीचं साधन आहे, तुमच्या स्वातंत्र्य मिळवण्याचं साधन आहे. याला तुम्ही पैशावर विकू नका. आणि जर विकसाल तर तुमच्यासारखे आत्मघातकी, समाजद्रोही आणि मूर्ख तुम्हीच. म्हणून मित्रांनो, बाबासाहेबांचं, या देशातल्या महान लोकांचं म्हणणं हे आहे की आम्ही तुम्हाला फार लढून, प्राणाचं बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवलंय, आणि त्यानंतर एका झटक्यात संविधानाने तुम्हाला सर्व स्त्री पुरुषांना, गरीब श्रीमंतांना, सर्वांना हा अधिकार दिलाय. तो अधिकार जपून वापरा, एवढंच म्हणणं आहे. म्हणून मित्रांनो, माझी कळकळीची विनंती आहे. अहो, बकरीची किंमत 10,000 रुपये आहे, गाई म्हशीची किंमत 50, 60, 70, 80,000 रुपये आहे, आणि राजो तुम्ही 500 रुपयात मतदान विकताय. अहो, मतदान विकणं म्हणजे आपला आत्मसन्मान विकणं आहे. मला सांगा, माणसाच्या आयुष्यात आत्मसन्मान नसेल तर या जगण्याला काही अर्थ आहे का? अहो, किती लाचार जग झालंय, कुठेतरी थांबवा. म्हणून मित्रांनो, या देशाच्या संविधानानं जो तुम्हाला, आम्हाला, सर्वांना, त्यात त्यांनी हे नाही पाहिलं की हा गरीब आहे, तो श्रीमंत आहे, ही स्त्री आहे, पुरुष आहे, या सर्वांना समान अधिकार दिलाय मताचा, आणि त्यामुळंच तुमची माझी किंमत होती आहे. जर हा अधिकार नसता ना तर तुम्हाला आम्हाला पुन्हा विचारलं नसतं. या देशातल्या स्त्रियांची स्थिती काय होते आपण जाणतात ना, पण संविधानानं म्हटलं का स्त्रियांना दुय्यम अधिकार द्या. संविधानकारांनी पुरुषांबरोबर स्त्रियांनाही दिलाय. अहो, अमेरिकेमध्ये वर्षानुवर्ष भांडून 1965ला काळ्या लोकांना अधिकार मिळालाय. 1965ला बाबासाहेब आंबेडकरांनी 1950ला अधिकार दिलाय, आणि त्यामुळं
तुम्ही, मी, आपण आपलं डोकं शाबूत ठेवून हा अधिकार वापरला पाहिजे. मित्रांनो, या लोकशाहीनं, लोकशाहीच्या संविधानानं तुम्हा आम्हाला हा मताचा अधिकार दिलेला आहे. तो अतिशय अमूल्य आहे. अमूल्य या अर्थानं आहे की या देशातला सर्वात श्रीमंत व्यक्ती असेल का, देशाचा राष्ट्रपती असेल, पंतप्रधान असेल, आणि तुम्ही, मी, एखादा मजूर, एखादा हमाल, एखादा शेतकरी, एखादा कष्टकरी, हा फक्त एकाच वेळेला समान दिसतात. ते केव्हा? जेव्हा मतदानाचा ते अधिकार बजावतात तेव्हा. दिल्लीमध्ये राष्ट्रपतींना मतदान केलं, मुंबईमध्ये एखाद्या उद्योगपतीनं मतदान केलं, आणि चिखलीमध्ये तुम्ही एखाद्या मजुरानं, एखाद्या सामान्य माणसानं मतदान केलं, तर त्यांच्या सर्वांच्या मताची किंमत जी आहे तीच तुमचीही असणार आहे. म्हणजे त्या अर्थानं तुम्ही त्यांच्या बरोबरीचे असणार आहात. फक्त हा आनंद जो आहे त्यांच्या बरोबर असण्याचा खऱ्या अर्थानं तो घ्या, ना की आपलं मत विकून त्याला शून्य करू नका. कारण हा अधिकार फार अमूल्य आहे, तो जपून वापरा. म्हणजे मग काय होईल? आपली लोकशाही बळकट होईल. हा, आणि या अधिकाराबरोबर तुम्हाला अजूनही फायदे मिळतील. तुम्ही दूरगामी परिणामाचा विचार करा. म्हणजे आपली लोकशाही टिकली, संविधान टिकलं तर तुमचे माझे अधिकार टिकतील. अन्यथा लोकशाहीची हुकुमशाही व्हायला वेळ लागतो का? जर आपण सारेच आपली सत्सद्विवेक बुद्धी गहाण ठेवू आणि मतदान विकू, असं जर घडलं तर उद्या आपल्याला कुणाला जाब विचारण्याची संधी दिसणार नाही ना. ते तुमचं काय ऐकतील? ऐकणारच नाहीत. म्हणून तुम्ही कुठल्या आमिषाला, दबावाला, प्रलोभनाला बळी न पडता शांततेनं तुम्हाला जो उमेदवार आवडेल त्याला मतदान करा. फक्त आपलं मत विकू नका. आणि एकदा माझ्या विनंतीला मान द्या. कशी? पैसे घेतल्यानं तुम्हाला 2, 4, 8 दिवस त्या पैशाचा उपभोग घेता येईल, परंतु तो चिरकाळ टिकणार नाही. पण एकदा मी म्हणतो म्हणून एकदा तुम्ही पैसे नाकारा. समोरच्या व्यक्तीला नम्रपणाने सांगा की भाऊ, तुम्ही आलात, तुमचं स्वागत आहे, तुम्हाला मतदान देऊ, पण कृपा करून आमचं मत विकत घेऊ नका. कारण आमचं मत म्हणजे आमचा स्वाभिमान आहे, आणि हा स्वाभिमान हा आमचा आत्मा आहे. आम्ही तो विकू शकत नाही. कारण आम्ही हे मतदान विकलं तर आमचे लेकरं बाळ ते पाहतील, उद्या ते पण तेच विकतील, आणि मग पिढ्यानपिढ्या ही खरेदी विक्री सुरू राहील, आणि आपली लोकशाही धोक्यात येईल, आपला देश धोक्यात येईल. आणि त्यामुळं इतक्या महत् प्रयासानं आपल्या पूर्वजांनी जे काही प्राणांची बलिदान दिलेत, रक्त सांडले, हजारो लाखो लोकांनी प्राण दिलेत, तेव्हा कुठं आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले. आणि स्वातंत्र्यानंतर आपल्याला ही लोकशाही, या लोकशाहीमध्ये मुक्त श्वास घेण्याची संधी मिळालेली आहे. आणि म्हणून ही संधी पुन्हा पारतंत्र्यात जाऊ नये, किंवा हे लोकशाहीची हुकुमशाही किंवा कुठली नवी शाही येऊ नये, आणि तुम्हा आम्हाला मुक्त श्वासानं जगता येण्याची संधी कोणी हिरावू नये असं वाटत असेल तर कृपा करून एक वेळ तुमच्या माझ्यापासून सुरुवात करूयात आपण. असं नाही की तुम्ही म्हणाल की बाजूचा तर घेतो, तो तर घेतो, मग मी का नाही घेऊ? त्यांना घेऊ द्या. तुम्ही नका घेऊ, मी नाही घेणार. कारण चांगल्याची सुरुवात ही आपल्यापासून झाली पाहिजे. शिवाजी महाराज जन्मावेत इतरांच्या घरी असं नसतं. ते तसं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना छत्रपती शिवरायांसारखं नीतिमान, स्त्रियांचा आदर करणारे, स्वराज्याचं रक्षण करणारे असे संस्कार तुमच्या मुलावर करा. म्हणजे मग छत्रपती शिवराय त्या अनुषंगानं तुम्हाला दिसतील. तुम्ही म्हणाल की लोकांनी भ्रष्टाचार नाही केला पाहिजे. ठीक आहे, म्हणायला चांगलं आहे. तुम्ही करणार का? मग याची सुरुवात तुम्ही भ्रष्टाचार थांबवा, तुम्ही मतदान विकू नका, मग तुम्हाला छाती ठोकपणे कुठेही हे म्हणता येईल. म्हणून मी तुम्हाला नम्र विनंती करतो, कृपा करून आपलं मत विकू नका आणि आपल्या मुलाबाळांवर वाईट संस्कार होऊ देऊ नका. तुम्ही एक देशाचे सुदृढ सुजाण नागरिक आहात हे लोकांना दाखवून द्या. आणि तुम्हाला जर सारं गाव पैसे घेत आहे पण तुम्ही नाही घेत हे सांगताना तुमची छाती फुगून येईल. म्हणून मरेपर्यंत चला साऱ्या गावानं पैसे घेतले पण या पठाण पैसे घेतले नाही असं म्हणण्याची संधी तुम्हाला आलेली आहे. म्हणून कृपा करून आपलं मत विकू नका. आपली बुद्धी वापरून तुम्हाला वाटेल त्या चांगल्या उमेदवाराला मतदान करा. पण कृपा करून पुन्हा विनंती करतो, आपलं मत विकू नका. धन्यवाद.